नमस्कार मित्रांनो, मी पंकेश, गाव कुडपण ओड कोकणचे या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आणले कोलबी. तिची सुकं करायचं आहे आणि थोडासा रस्सा, हे तुम्हाला दाखवतो रेसिपी. मित्रांनो, हे बघा कोलबी चांगली मोठी मोठी आहे. हेलो गाइस, ये बघा बबी साफ करते. काय आहे प्रतीक? कोलबी. खाणार ना? हा. कसा खाणार? मी काढा. मित्रांनो, हे बघा बघा मोठी मच्छी आहे, एकदम मस्तपैकी फ्राय करायची आणि तिचा थोडासा रसा करायचा आहे. तुम्हाला दाखवतो मस्तपैकी एकदम. मच्छी बघा ना कशी मस्त कोलबी आहे, मोठी आहे. मग कोलबी आहे. वाशीवरून आणली आहे, पुन्हा तिच्या काकीकडे गेलेली तेव्हा. बघा मित्रांनो, तेवढी साफ करून झाली आहे कोलबी. आता तिला बनवायला घेऊया आपण मस्तपैकी. शिजवायला. हां, शिजवायला. हे बघा मस्त मोठी वाटते. बघा मित्रांनो, रस्सा बनवायला घेते आपण. आता थोडं तेल टाकला. तर कांदा कापून झाला आणि आता पुन्हा टाकते येतो तेलामध्ये. तेल तापलंय त्यामध्ये. टाकते. टमाटा कापते. आहे ना मसुरी, टाक थोडी. कोकमची टाकू? कोकमचीच टाक. कोकमची चांगली नसते. मग कसली चांगली असते? आंब्याची. आंब्याची. पप्पा, हा. कमल ऐक, एवढा डब्बा. रोज जायचा कमल इकडं. कसला? कमल ऐक, एवढा कोकमचा डब्बा भरलेला आहे ना. हा. शंभर दादा मला बोलतो, शंभर दादा प्रतीक मला ऐकून शिवांगा. हा, असं वाकून का बोलतोयस? पुन्हा टमाटर टाकून झाला मस्त की ते फोडून देणार. त्यानंतर मसाला वगैरे टाकणार सगळं. बघा मित्रांनो, कोकम गावचे कोकम आहेत. आंबट होईल ना? जास्त पण टाकू नको, नाही तर आंबटच लागेल. हळद वगैरे टाकणार. ओला मसाला आहे, सुका मसाला, मालवणी आहे ना, मालवणी मसाला, मालवणी तिखट मसाला. मस्त झणझणीत जेवायला आवडते बाबा आम्हाला. हा ओला मसाला. बस त्याला काही गरम मसाला नाही, काय हे टाकतात काय नको. फ्राय मध्ये टाकते ना. मित्रांनो, मस्त बघा मस्त पैकी आले ग्रेव्ही. त्याच्यामध्ये थोडं बघा मित्रांनो, मच्छी वगैरे टाकली आहे मस्त पैकी. आता चवीनुसार मीठ. आमचं जाडे मीठ आहे, त्यामुळे थोडंसंच टाकतो आम्ही. थोडं काय भरपूर झाले ते. भरपूरच झाले ते, खारट होईल असं नाही, नको करूस. आपल्याला अंदाज माहिती. मला जाडच मिठाची चव लागते, बारीक मिठाची नाही लागत. टाकला नाही पुन्हा मी एवढ्याशा मच्छी मध्ये. आंबट खायला मच्छी छान लागते है ना. काय आंबट आवडत नाही.
मला आंबट आवडतं खायला. सगळं बनवून झालं. आता थोड्या वेळाने ते शिजा कडा. बघा मित्रांनो, फ्राय करायसाठी घेतले तांदळाचं पीठ थोडंसं. रे पीठ, हळद, अजून काय टाकतेस? कोकमचं आगट टाकतो थोडस. बघा कोकमचा रस. हे सगळं थोडं थोडस ठेवलेलं आहे. हे सगळं गावावरून आणलेलं आहे. असं काय एवढं लाल दिसला नाही तो जास्त. गेल्या वर्षीच आहे, ह्या वर्षी कोणी कोकम काढले. मसाला बघा किती टाकते. मसाला आम्ही तिखट खूप खातो. आम्हाला तिखट लागतो. अशा गोष्टीला आम्ही बारीक मीठ वापरतो. आहे ना दीदी? आता मिक्स ना. हा. मिक्स. आता आमची दीदी करणार आहे ते सगळं. मिक्स मी करू. नाही मग मच्छी आहे. हो मिक्स करते येडोबा. बघा प्रत्येक व्हिडिओ मध्ये असे वट काढलेले असतात. मागच्या हे आमचं वट व्हिडिओ वाजव. मध्ये बघितला पण असेल. हा पण इकडं वाटेल बी उडत. दीदी साईडला हो. ओके. पुन्हा आता लसूण घेते. मच्छी तळली का त्याच्यात टाकायसाठी टेस्ट चांगली येते. आणि ही लसूण साफ केलेली वरून साफ करायची. सालीची चव येते जास्त करून. पण ही तू साल सगळी टाकलीस. काय साल घेतली ही काय साली आहे. पीठ मस्तपैकी काढवलं आणि पुन्हा मी त्याच्यामध्ये आता कोलबी आहे ती मिक्स करणार. कष्ट आहे. जेव्हा पप्पानी फ्राय केलेली ना तेव्हा खाल्लेली ना पप्पांनी. कशी झालेली? मस्त आलेली. मस्त झालेली ना. पप्पा चांगला कुक आहे ना. दीदी म्हणजे कसं फ्राय होते मस्तपैकी. सगळं फ्राय झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो. तिकडे आपला रस्सा होतोय, इथं फ्राय होते. दाखवतो तुम्हाला थोड्या वेळाने. बघा मित्रांनो मस्तपैकी आता फ्राय होते आहे. मस्त आखीचा आखी आहे. मजा येणार आहे खायला इथं. शिजली आहे, झाली आता. थोडंसं राहिले काय का थोडंसं पलटी करायला लसूण जरा पोळायला लागतं. लसूण टाकले मस्त पोळलं. तर हे बघा आपला रस्सा झालेला आहे मस्तपैकी. बटाटा आणि कोलबी आहे. कोलबी कुठे दिसेना. बघा कोकम बघा किती टाकले आंबट व्हायला. हे बघा आपली सुक्की फ्राय केलेली कोलबी इथे. ही साईडला आहे ती लसूण आहे. हे कोलबी आहे. गावची तांदळाची भाकरी. आणि चला आता आपण खाऊन घेऊया, बघूया कसे झाले. मित्रांनो आजच्या केलेल्या रेसिपीचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय बाय.